जर तुम्हाला एखाद्या स्त्रीला प्रभावित करायचे असेल, तर आज मी तुम्हाला एक मार्ग सांगेन, ज्याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही स्त्रीला प्रभावित करू शकता. सुरुवातीला मला देखील एका सौंदर्याला पटवून द्यायचे होते. परंतु आमच्यात फारशी चर्चा झाली नाही, कारण ती पुरुषांना जास्त अभिव्यक्ती देत नसे. परंतु ती इतकी सुंदर होती, की जर कोणी तिला पहिल्यांदा पाहिले, तर तो तिच्या डोळ्यात हरवून जाईल. ती इतकी सुंदर होती, की ती कोणालाही मंत्रमुग्ध करू शकत होती. तिचा आवाज इतका गोड होता, की तो ऐकायला सुखदायक होता. पण मला तिला माझ्या प्रेमात पाडायचे होते आणि प्रत्येक पुरुषाला स्त्रीकडून जे हवे आहे ते तिच्याकडून मिळवायचे होते. पण मी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण ती प्रभावित झाली नाही. पण नंतर मला एका पुस्तकाबद्दल कळाले, ज्याचे नाव आहे हाऊ टू कन्व्हिन्स एनी वुमन फॉर सेक्स. हे पुस्तक वाचल्यानंतर मला जे खरोखर करायचे होते ते मी केले. सुरुवातीला मी या पुस्तकातून बोलण्याची कला शिकलो. कारण जर तुम्ही एखाद्या स्त्रीला प्रभावित करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे पहिली गोष्ट म्हणजे बोलण्याची चांगली भाषा असणे आवश्यक आहे, ज्याचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. कारण बोलण्याची पद्धत सुधारल्याशिवाय सुंदर मुलगी तुमच्याकडे समोरून येणार नाही. मी या पुस्तकातील सर्व मुद्दे आणि नियम त्या सुंदर स्त्रीला लागू करू लागलो. आणि माझे शब्द इतके तंतोतंत होते की 2-3 दिवसानंतरच ती माझ्याशी प्रेमळपणे बोलू लागली. आता आमच्याकडे खूप विषारी आणि रोमॅन्टिक गोष्टी असायच्या आणि आम्ही रात्री 1 किंवा 2 वाजेपर्यंत गप्पा मारत असायचो. मी तिच्यासाठी माझ्या घरचा वैयक्तिक माणूस बनलो होतो. तिने मला तिच्या सर्व वैयक्तिक गोष्टी सांगण्यास सुरुवात केली आणि मग एक दिवस तिने मला दुपारी 2 वाजता तिच्या घरी येण्यास सांगितले, कारण त्या दिवशी घरी कोणीही नव्हते. बाकीचे कुटुंब फिरायला बाहेर गेलेले होते. आणि मग जेव्हा मी तिच्या खोलीत पोहोचलो, तेव्हा आमच्यात काही काळ रोमॅन्टिक संभाषण झाले आणि मग हळूहळू ती माझ्याकडे आली आणि मग ती आता माझ्यासोबत होती आणि आम्ही दोघे एकमेकांच्या ओठांचे चुंबन घेऊ लागलो आणि मग आम्ही दोघांनी रात्रभर बराच वेळ सेक्स केला आणि त्या रात्री आम्ही दोघांनी खूप रोमांस केला. आणि म्हणून कोणालाही न कळता मी माझे ध्येय साध्य केले आणि त्या दिवशी ती खूप आनंदी होती. पण हे सर्व या पुस्तकामुळे शक्य झाले.